आई मी केलं असतं. अगं राहू दे, तू दमली असशील आता. राहू दे. बघा सुनबाई तर लई काळजी घेते तुझी. सून कोणाची आहे? बरे बरे. कालचा कार्यक्रम लय जोरात केला का ग पांडाभाऊनी? हो खरंच की लय भारी. पण मोजकीच लोक बोलवली होती बरं का कार्यक्रमाला. हो, पण जेवण आणि ते किती महागाचं असं. चांगले दिवस आले बघा त्यांना आता लयच. दिवस बदलले बरं का पण त्यांनी. अहो एक नंबरच होती. मी तर म्हणते आपल्या घरात काही कार्यक्रम असला ना आपण तिकडेच ऑर्डर देऊ. खरे ऑर्डरचं करू आपण बरं का. हा. पण काय रवी, अगं आम्ही लहान होतो का बापन लेक दोघं का मजुरीला जात होते. आणि आज बघा ना काय दिवस आले. काय राव खरंच माणसाने प्रगती केली बरं का. त्या माणसाने काय बायकांनी बी केली. अहो तिची सून आहे ना ड्युटीला जाते, माहितीये का तुम्हाला? म्हणजे नोकरीला लागली वय. हा मग डीएड झाले तिचं, शिक्षिका आहे, पगार 1 लाख आहे जणू. सरकारी नोकरी लागली ना, आता पगार किती आहे? हा ते बी खरे. मग 1 लाख नसेल बरं का, पण शेवटी सरकारी नोकरी. मग फुल ना फुलाची पाकळी आहेच म्हणायचं. आता काय माहिती आपल्याला तरी बाया म्हणत होत्या लई पगार कमी ते म्हणून. उगाच एवढा खर्च केला का जेवणाला? कसं होतं सगळं थाट बाट एकदम. पण काही म्हणा बरं का, ती पोरगी बी जिद्दीचीच म्हणायला लागल. अगं जसं लग्न झालं का तिचं तशी ती म्हणायची लग्न झालंय पण मला शिक्षण करायचंय आणि मला आहे ना शिक्षिकेची नोकरी करायची. आता राजा भाऊ मला काय म्हणला होता, कशाची होती आपलं जाऊ द्या व्हायला होय म्हणायचं. पण झालं केलं का खरंच तिचं? मग किती भारी झालं तिचं. आणि असं चिटकून अभ्यास करून लागलीच ती. आईला हे असं पाहिजे बरं का. मला आहे ना असल्या पोरींचं लय कौतुक वाटतं. आईला स्वतःच काहीतरी करून दाखवलंच त्या पोरीने. जिद्दीच म्हणावं तिला. मला पण आवडलं बघा. म्हणजे कसं घरचं पण करते आणि बाहेर बी जाते कामाला. हा वा वा. असं ना स्वतःच थोडस केलं पाहिजे प्रत्येक पोरीने. बरोबर. पोरीने नाही प्रत्येक माणसालाच अशी काही ना काही इच्छा पाहिजे आयुष्यात, काहीतरी करून दाखवा. बरोबर आहे. बरोबर. म्हणून तर तुम्ही माझ्या शिक्षणाला एवढे पैसे लावले आणि मी पण झालो का नाही इंजिनियर. बर बाबा तुझं बी कौतुक. तरी मी म्हणलं कुठं तरी काडी लागली बर का. नाही पण तुम्ही बघा ना, पोरग कमी तर होतच होतं, पण आता सून सुद्धा कमवायला लागली. म्हणजे पैसाच पैसा आहे घरात. आणि आता दुसरं बी बंगल्याचं काम काढलंय म्हणे त्याने, फार्म हाऊस का काय ते. नवऱ्याला हातभार लागतेच बरं का. बरं चला मी जातो, रानात मोटर चालू झाली का बघून यायला लागेल मला. बरोबर. चला, मी पण येतो ते बेंड आवळायच्या आणि पलीकडे. तुला कामाला नाही जायचं का आज? की आवळून जातो की मग. चला. चल मी बी आले का शांतीकडून. काय हो अजूनही कामच करताय? हो. ऑफिसला नाही जायचं आज? नाही आज जरा सुट्टीच टाकली. का बरं? आता ती पाईपलाईन करायची होती वावरात, आपण म्हणले तेवढं करून घे. आणि कालच्या त्या बारशाच्या कार्यक्रमामुळे मरणाचं लेट झालं, झोप नाही झाली काय नाही म्हणून टाकली सुट्टी. बर. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल की. सकाळी नाही का तात्या आणि आई हां त्या कुणाच्या तरी सुनेचं किती कौतुक करत होते ना. हो खूप कौतुक करत होते. किती भारी झालं नाही तिचं. हो चांगलं शिक्षण घेतलं तिनं, आता नोकरी पण करते आणि घरी बी हातभार लावते. माझं पण चांगलं शिक्षण झालंय ना, कम्प्युटर इंजिनिअरिंग केली आहे मी. माहिती आहे मला. मग मी पण करू का कुठेतरी नोकरी? नोकरी? हां येडी झाली काय, नोकरी करू का? अहो त्यात काय, बाकीच्या मुली करतात की. अगं बाकीच्या मुली करतात म्हणून तू करणार का? अहो मग आता एवढं शिक्षण घेतलंय आपण, त्याचा कुठेतरी उपयोग होईल, 2 पैसे पण मिळतील आपल्याला. मला एक गोष्ट सांग, तुला काय कमी आहे? तसं नाही हो, पण एखादी माणसाची इच्छा असते ना. हे बघ, त्यांच्या घरची परिस्थिती व्यवस्थित नव्हती त्याच्यामुळे त्यांनी तिला पाठवलं. हां आपल्या घरी तुला काय कमी आहे? तात्यांचं वावरातले एवढे पैसे येतात, माझे नोकरीचे पैसे येतात. हां सगळं मस्त सुखात जगायचं, कशाला नोकरीच्या भानगडीत पडती? नुसतं पैशाचा प्रश्न नाही आहे हो, घरची कामं झाली ना की उगाच बसून राहते मी. असं वाटतं कुठेतरी आपण कामाला जावं, 4 पैसे कमवावे आणि माझं मन पण रमेल ना तिकडे, म्हणून म्हणते. बरं तुझी काम करायची इच्छा आहे ना, वावरात जा ना खुरपायला. हां तिथं मन रमन, बायका असतात, सगळं असतात. आता खुरपायला जायचं मी?
ते काम वाईट आहे का? अहो तसं नाही म्हणत, काम कुठलंच वाईट नसतं, पण आपण एवढं शिकलोय म्हटल्यावर कुठेतरी अजून चांगलं काम करू शकतो. लोकांना काहीतरी शिकवू शकतो. अगं तात्या आई हे नाही ऐकणार अगं. अहो आधी तुम्ही तरी ऐकून घ्या. उगाच तात्याचं आणि आईचं नाव पुढे करताय. मला नोकरी करायची आहे म्हणजे करायची आहे. अगं नको हट्ट करू हा नोकरीचा. हा लोक काय म्हणते? अहो लोक काय म्हणतील म्हणजे? हेच म्हणणार ना की बघा यांना पैशाची आता कमी पडायला लागली म्हणून आता सुनांना नोकऱ्या करायला पाठवायला लागले. बघा तुम्ही आहे ना, ते लोक काय म्हणतील ना त्याचा विचार सोडा आणि स्वतःला काय वाटतं, आपल्याला काय योग्य राहील ते बघा ना. हे बघ मला तुझ्या डोक्याला डोकंच नाही लावायचं आणि माझा हा निर्णय लास्टपर्यंत तू नोकरी करायची नाही. हो एकदा ऐका ना. नाही ऐकायचं मला. नको बोलू परत मला हे नोकरीचं. अहो आई, अहो सांगायचं की मला, मी तुम्हाला दिलं असतं पाणी. असू दे ग, एवढं करत राहतेस ना तू, अजून किती करणार, म्हणूनच म्हणलं आपलं आपलं घ्यावं. उरकलं का सगळं? हो उरकलं. बरं झालं. आई हा बोल ना. थोडं बोलायचं होतं. बोल. आज नाही का सकाळी त्या कुणाच्या तरी सोन्याचं तुम्ही किती कौतुक करत होते. हो ना बाई, बघ ना किती मस्त झालं तिचं. छान नोकरीला लागली ना ती. हो बघ ना, पैसा का पैसा येतो घरात, नोकरी आणि घर पण सांभाळते. हो बरोबर आहे. आई माझं पण चांगलं शिक्षण झालंय, मग विचार करत होती मी पण एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी करू का हो. काय? अगं तू इडीबिडी झाली का काय? का? अरे देवा, अगं तिचं असंच कौतुक केलं मी. मग काय तू बी उठून सुटून निघणार का काय कुठे ड्युटी करायला? हो तसं नाही, आता घरकाम झाली की मी बसूनच असते ना, आणि एवढं शिक्षण झालंय तर त्याचा काहीतरी उपयोग होईल म्हटलं. अगं पण गरज काय आहे? आता लग्नाच्या वेळी आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की आम्ही बी चांगली शिकलेली पोरगी आणली म्हणून, पण आता हे काय नोकरी करायला पाठवायला मी काय येडी लागले? अगं खानदानी लोक आहेत आपण, आपले लोक काय म्हणते, पुरीला 4 माणसात पाठवी ती. हा नाही नाही नाही, तिथं कसले माणसं असते, कोण कसं. अगं नाही ग, हे आपल्याला शोभणार बी नाही, हे आपल्याला पटणार बी नाही. आपल्या घरात आपल्या खानदानीत कोणी केलेलं नाही हे. अहो आई माझी आवड म्हणून तरी. हे असली आवड का काय? स्वयंपाक कर, काही चांगलं चुंगलं करून खाऊ घाल, हे असलं काय? ते लोकांचं ठीक आहे, ते दुसऱ्याच्या घरात आहे. माझ्या घरात मला हे अजिबात खपणार नाही आणि अजिबात ड्युटी करायची नाही. बघ तू, मला अजिबात पटलेलं नाही हे. ही काय पद्धत असते का? दुसऱ्यांनी केलं म्हणून त्याचं आपण करायचं का काय? हा उगं तू शिकलेली होती, सांगायला झाला मी चांगली पोरगी आणली, लय शिकलेली आहे म्हणून होतं ते. तू तर लगे लागली हे करायला. नाही नाही, बोला ना. बाहेर काय बसलाय? मग काय करता आता? काय करता म्हणजे आधार कार्डचं काम आहे माझं. चल ना तेवढं अपडेट करून दे. अहो ते डबडं झालंय बंद, वैताग आलाय पार. आज आहे बाजार दिवस, कामं भरपूर पेंटिंग पडल्यात. यायला बरं, तू डबडा ऐन टायमिंगलाच बंद पडली ती. तो एक माणूस बोललाय, तो गाव आहे तो काय माहित. तुला नाही येतोय त्यातलं काय? त्याला काय काढायचं, चालवायचं काढायचं फक्त. अरे एक होईन बरं का. बोला ना. माझ्या सुनेला आहे ना त्यातलं कळतं बरं का सगळं. ती इंजिनिअरिंग झाली त्यातली. मग चांगलीच आहे की. येऊ का घेऊन तिला? या मग वहिनीला घेऊन मग करू काम. चालतंय चालतंय. बसा, तू आलोच मी. चालेल, हे तुम्ही वहिनीला घेऊन या लवकर. चल ग. वहिनी काम चांगलं करतात. आणि मग हुशार आहे ती. दादा झाला प्रॉब्लेम सॉल्व. झालं का? आणि काय हो, हा एवढा सगळा डाटा तुम्ही हाताने फिल करून अपलोड करताय का? हो. अहो एवढं कशाला करत बसता? मी एक सॉफ्टवेअर देते, तुम्ही आहे ना तो डाटा फक्त कॉपी करायचा, तो ऑटोमॅटिक अपलोड होईल. हा तुमचं जमतंय. टेन्शनच कमी. काम सोपं होईल. हा चला घ्या, आता झालंय. कस काय मग, हुशार आहे का नाही सुन हुशार माझी? आहे, हुशार आहे वहिनी, हुशार आहे. अहो यातच झालंय माझं शिक्षण, त्यामुळे जमतंय.
बर. ते सगळं झालंय पण सून कोणाची आहे? तुम्ही ना तात्या. चला येऊ का दादा? चहा पाणी काय? नको नको. बरं, चला चला. तात्या आता तुमचे कामगार येत जा. चालेल चालेल. करून देईन तुमचे. या. चालेल या. हा. सुनबाई, अगं आपण आहे ना लोकांच्या पोरांचं कौतुक करतो बघ, पण आपल्याला हे माहिती नसतं की आपली पोरं बी लय हुशार आहे. अगं इतका अभिमान वाटला ना मला तुझा. आणि काय ग, एकदम अशी सहज तू बसल्या बसल्या बटणं दाबीत होती, खाड खाड खाड. तात्या माझ्यासाठी ते खूप सोपं होतं. आणि आता माझं शिक्षणच त्यात झालंय म्हटल्यावर सगळं येतं मला कम्प्युटरचं. तात्या थोडं विचारायचंच होतं तुम्हाला. बोल की. आता तुम्ही बघितलं ना मला कम्प्युटरचं सगळं येते, तर माझी अशी इच्छा होती की मी कुठेतरी कंपनीत कामाला लागावं. आणि असं नाही बरं का, घरच्या कामाचा मला त्रास होतो, कंटाळा येतो असं नाही. मी घरची कामं अजून आवडीने करेल, पण सोबत सोबत माझी आवड म्हणून, माझी इच्छा म्हणून मी बाहेर काम बघू का? कशाला बोलिले, काम पडलेत ना माझे. थांब, रव्याला येऊ दे, सगळं सांगतो. या तात्या अहो काय असं अर्जंट बोलून घेतलं, मी काम होतच झालो मी. काय रवी, एक विषय आहे. तुमच्या सगळ्यांपुढे ना आज मला ते क्लिअर करून टाकायचंय. सुनबाई इकडे आहे बरं. काय झालं तात्या? आता सांगतो मी. विषय काय माहितीये का, सुनबाईनी मला आज विचारलंय डायरेक्ट की मी नोकरीला गेलेलो तुम्हाला चालेल का. तर काय म्हणलं, सगळ्यांनी मिळून एकदाच काय तो निर्णय देऊन टाकावा, म्हणजे तिच्या मनात बुनबुन नको लागायला. काय ग, तुला सांगितलं होतं ना एकदा नोकरी करायची नाही म्हणून. आपल्या अख्ख्या खानदानात कोणी नोकरी केलेली नाहीये. तू गेलीच का ह्यांच्याकडे विचारायला? हा, तू लाज नाही वाटत का ग? मी तुला तिला रागवायला नाही सांगितलं. ज्यांनी त्यांनी आपापलं मत मांडा आणि सगळ्यांनी मिळून काय असेल तो निर्णय घ्यायचा ठरवले. आणि आपलं मत मांडताना ओरडूनच मांडायचं अशी काही गरज नसती. जेव्हा तुला काय बोलायचे ते स्पष्ट आणि एकदा शेवटचं बोल. पण तात्या अगं मी तुला बोललो होतो ना, तरी पण मला सांगा, आपल्या अख्ख्या खानदानात कोणीतरी नोकरी केली का? कोण ड्युटीला गेले सांगा बरं? आणि हिला ड्युटीला जायचंय? अहो लोक करतात तेच आपण करणं गरजेचं आहे का? आणि नातेवाईक काय म्हणतात, अहो समाज काय म्हणेल, आपल्या गावात किती प्रतिष्ठा आहे, लोक काय म्हणतील याचा तरी विचार करा ना जरा. हे बघ, लोक काय म्हणतील याचं मला घेणं देणं नाही. सून आपली एका लोकांची, घरातली दोन्ही घरातच धुवायची, लोकांचं नाही. आपलं काय मत आहे ते मांडायचे. आणि आपल्या घरात हे नाही झालं ते नाही झालं, अरे बऱ्याच गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा होतात. आता माझ्या आजा पंजांनी कधी गाडी चालवली नाही म्हणून मी जमन का तसं म्हणून? काळानुसार बदलायला लागते. त्यामुळे मला तर वाटतं लोकांचा आणि जुनं त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आहे ना, आत्ता काय चालू आहे त्याचा विचार करावा. पण तात्या कशाला ना, म्हणजे मी काम करतोय, हा मला चांगली नोकरी आहे, पैसा येतोय, आपलं शेतीचा पण पैसा चांगला येतोय, सगळं काही जागची जागी आहे. आणि मी नोकरी करतोयच, कशाला उगाच ना, काय कमी आहे का? अहो पण घरात शेतीचा माल येतोय, तिला काही करायचं गरज नाही, नुसतं स्वयंपाक करायचं आणि खायचंय. घरातले कामं कोण करेल? आता मला होतं का बरं वयामानाने? हा, माझी इच्छा होती, मग माझ्या इच्छेसाठी तुम्ही केलं ना, माझ्यासाठी शिक्षण केलंय माझं, सगळ्या गोष्टी केल्या, पैसा अडका सगळा केला. मला एवढं चांगलं आता पदावर नोकरी आहे, चांगला पैसा कमवतोय, राजासारखा जगतोय मी, हा सगळ्या गोष्टी आहेत ना आता. बरोबर आहे बरं का तुझं.
आपली शेतीवाडी चांगली आहे, शेतीचा बी पैसा येतोय, दूध जाते डेअरीला त्याचा पैसा येतोय, घराचं काम झालंय आपलं चांगलं, गाडी आहे दारात. मग मी म्हणते तू कशाला नोकरीला जातो? जाऊ दे की आता. नाही आपलं सगळं व्यवस्थित चाललंय तर नोकरीची गरज काय तुला? आपण एवढा खर्च कशाला केलाय आपल्या शिक्षणासाठी माझ्या? हो मग काय बोलायला तुम्ही असं? तो ड्युटी नाही करायचं तर काय करीन, घरी बसन का काय? अरे मग तुझ्या शिक्षणासाठी जसा मी खर्च केलाय, खास्ता खाल्ल्यात, तसं तिच्या आई वडिलांनी पण तिच्या शिक्षणासाठी मेहनत घेतली आहे ना. आणि नोकरी फक्त पैशासाठी नसती करायची. प्रत्येकाचं स्वप्न असते, आयुष्यात काहीतरी ध्येय असते, ते सुद्धा तिने बाळगलंच असेल ना. हे बघा, माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की सुनबाईला आपण नोकरी करून दिली पाहिजे. तुम्ही म्हणत असेल तर माझी काय अडचण नाही आहे का नाही, म्हणजे करूच शकते बाबा. बरोबर आहे की नाही? आणि सगळ्यात महत्वाचा विषय, सून ही आपल्या पोरीप्रमाणे असती. आपली जर पोरगी असती, तिने असा एखादा हट्ट केला असता, आपण नाही म्हणलो असतो का? आणि बाहेर दुनिया कशी आहे, लोक कशी आहेत, याचं काही घेणं देणं नाही मला. माझ्या सोनासाठी मी भक्कम आहे. तेव्हा मला तर वाटतंय सुनबाई, तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरीची तयारी करा. पण भेटन ना नोकरी तुम्हाला? अहो 100% भेटल. काय माहितीये का, आपण कुटुंब आहे ना, प्रत्येकाने एकमेकांच्या मनाचा विचार केला पाहिजे. हा आता जुन्या शंका असतील तुमच्या काय मनात, तुझी आई पण जुन्या विचारांची आहे, हरकत नाही, आपली परंपरा आहे आणि तुला बी वाटत असेल. पण काय तिच्या मनाचा विचार करू आणि एकदा होकार देऊन टाकू आपण. बरं तुम्ही म्हणता तसं, सून नाही ती लेकच आहे आपली, आणि तिच्या इच्छा आपण नाही पुऱ्या करायच्या तर कोण करणार आहे? लोकांचं नका टेन्शन, मी रोज तिला नेऊन सोडत आणि परत घेऊन येईन. घ्या, करायचं म्हणलं की मार्ग निघतोय. न्यायने आणण्याची सोय झाली तुझी. जमलंच की मग. चालतंय, आता स्पेशल चहा ठेवा आम्हाला, जावा लगेच. चला आता ती ड्युटीला जाणार आहे, मला सुद्धा काम करावं लागते तिच्या सोबत. आलेच मी. मला नव्हतं वाटलं मी एवढा विचार करतो तिच्याबद्दल. ती बोलली होती मला, पण तुम्हाला कसं बोलू हेच कळत नव्हतं. अरे घर असं सगळ्यांचा विचार करूनच चालवायला लागतंय, कळलं का? हो चल.